श्रीमद भागवत गीतेचे अनमोल विचार. आयुष्यात या 25 गोष्टी लक्षात ठेवा, काळजी संपेल. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवे आहे किंवा तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्वांसाठी श्रीमद भागवत गीतेच्या या 25 गोष्टी नीट ऐकून आणि समजून घ्या. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, प्रत्येक संकट सोपे होईल आणि तुमचे प्रत्येक दुःख दूर होईल. गीतेचे हे ज्ञान अमृताने भरलेले आहे, जे माणसाच्या मरणासन्न मनाला आणि जीवनाला एक नवी उभारी देते. मी खात्रीने सांगू शकते की जो कोणी या 25 गोष्टी पूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत लक्ष देऊन ऐकेल त्याला त्याच्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळेल आणि त्याला ते सर्व मिळेल जे त्याला हवे आहे. 1. कोणाचेही मिंधे होऊ नका. श्रीमद भगवत गीतेचा पहिला उपदेश हा आहे की आयुष्यात कधीही स्वतःला कोणाचे मिंधे बनवू नका. जोपर्यंत तुम्ही कोणावर अवलंबून नसता तोपर्यंत कोणीही तुम्हाला दुःख देऊ शकत नाही किंवा तुमचा फायदा घेऊ शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही कोणाचे मिंधे होता तो माणूस तुमचे शोषण करायला लागतो. 2. तुम्ही एकटे आलात आणि एकटेच जाणार. जेव्हा तुम्हाला आयुष्यात एकटे वाटेल तेव्हा हे वास्तव समजून घ्या की तुम्ही या जगात एकटेच आला होतात आणि एकटेच जाणार आहात. खरं तर इथे कोणीच कोणाचं नसतं. ज्या आई वडिलांनी जन्म दिला ते सुद्धा एक दिवस आपल्याला सोडून जातात. मग इतरांकडून काय अपेक्षा ठेवायची? जर कोणी साथ सोडली तर लक्षात ठेवा, तो ईश्वर सदैव तुमच्यासोबत आहे. 3. हा काळही निघून जाईल. आयुष्यात जेव्हा संकट येईल तेव्हा धीर सोडू नका. एका राजाला त्याच्या गुरुजींनी एक मंत्र दिला होता जो एका ताईतात होता. जेव्हा राजावर खूप मोठे संकट आले आणि त्याचे राज्य गेले तेव्हा त्याने तो ताईत उघडला. त्यात लिहिले होते, हा काळही निघून जाईल. हे वाचून त्याला शक्ती मिळाली. परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती कायम राहत नाही. 4. फसवणूक झाली तर दुःखी होऊ नका, धडा घ्या. जेव्हा कोणी तुमच्याशी कपट किंवा फसवणूक करते तेव्हा त्याला दोष देत बसण्यापेक्षा त्यातून धडा घ्या. लोक चेहऱ्यावर मुखवटे लावून फिरतात. जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आहे तोपर्यंतच ते चांगले वागतात. आपले मन त्या ईश्वराला समर्पित करा, मग तुमचे मन कोणीही दुखावू शकणार नाही. 5. भूतकाळ विसरा आणि वर्तमानात जगा. तुमच्या गेलेल्या काळातील दुःखात अडकून राहिलात तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही. जे झाले त्यातून शिका आणि पुढे जा. आज तगायत असा एकही माणूस सापडलेला नाही जो भूतकाळात जगून आनंदी राहिला आहे. 6. प्रेमाची किंमत करणाऱ्यावरच प्रेम करा. आजकाल लोक प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नावाखाली एकमेकांना लुटतात. प्रेम पीडा देत नाही, तर चुकीच्या माणसावर केलेले प्रेम पीडा देते. जिथे तुमच्या भावनांची कदर नाही तिथे स्वतःला दूर ठेवणेच हिताचे आहे. 7. नातेवाईकांच्या मत्सरापासून सावध राहा. कधी कधी जग तुमच्या कामाचे कौतुक करते, पण तुमच्या घरात किंवा जवळच्या नातेवाईकांमध्येच तुमची कदर नसते. महाभारताचे युद्ध बाहेरच्या लोकांशी नव्हते, तर भावांमधील मत्सर आणि ईर्ष्या यामुळेच झाले होते. म्हणून कोणालाही आपलं मानण्यापूर्वी तो खरोखर आपला आहे का हे नक्की तपासा. 8. अति चांगले बनू नका. पांडवांची कथा शिकवते की खूप जास्त चांगले असणे कधीकधी दुःखदायक ठरते. आजच्या जगात चांगल्या माणसाचा आदर कमी आणि वापर जास्त केला जातो. स्वतःच्या नजरेत चांगले राहा, जगाच्या नजरेत चांगले बनण्याचा प्रयत्न करू नका. 9. जिथे सन्मान नाही तिथे जाऊ नका. जेव्हा कृष्ण हस्तिनापूरला गेले तेव्हा त्यांनी दुर्योधनाचे आदरातिथ्य नाकारले, कारण जिथे प्रेम आणि आदर नाही तिथे भोजन करणे किंवा जाणे चुकीचे आहे. आपल्यासाठी जिथे प्रेम आणि आदर आहे तिथेच राहावे. 10. संपत्ती, पद आणि बळाचा गर्व करू नका. दुर्योधनाला त्याच्या शक्तीचा आणि संपत्तीचा खूप अहंकार होता, पण तोच अहंकार त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला. तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी इतरांना कमी लेखू नका. 11. कपट करणाऱ्याचा अंत वाईटच होतो. शकुनी आणि दुर्योधनाने आयुष्यभर कपट केले, परिणामी त्यांचा अंतही कपटानेच झाला. कर्म प्रत्येकाचा चेहरा लक्षात ठेवते. तुम्ही जसे कर्म कराल तसेच फळ तुम्हाला मिळेल. 12. वारंवार जखम देणाऱ्याला माफ करू नका. एखाद्याने एकदा चूक केली तर माफ करणे ठीक आहे, पण जो वारंवार तसाच वागतो ती त्याची सवय असते. माफ करणे आणि मूर्ख बनणे यात फरक आहे. फसवणूक करणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःहून संकटात पडण्यासारखे आहे. 13. आपले सुख आणि दुःख सर्वांना सांगू नका.
लोक तुमच्या सुखावर नजर लावतात आणि दुःखावर हसतात. प्रत्येकाच्या हातात मीठ आहे, त्यामुळे आपल्या जखमा प्रत्येकाला दाखवत फिरू नका. 14. वाईट संगतीपासून लांब राहा. भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य धर्मात्मा असूनही अधर्माच्या बाजूने उभे राहिले, म्हणून त्यांना शेवटी क्लेश सहन करावे लागले. चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिलात तर त्यांच्या कर्माची शिक्षा तुम्हालाही भोगावी लागेल. 15. मूर्खांना ज्ञान देऊ नका. मूर्ख आणि दुष्ट लोकांना ज्ञान दिल्याने त्यांच्या अहंकाराला ठेच लागते आणि ते तुमचे शत्रू बनतात. 16. अति ओढ टाळा. धृतराष्ट्राचे पुत्रावरचे अतिप्रेम संपूर्ण राष्ट्राच्या विनाशाला कारणीभूत ठरले. कशाचीही अति ओढ तुमच्या आयुष्याचा नाश करू शकते. 17. क्रोध हा विनाशाचा मार्ग आहे. रागीट माणसाचा कोणीही मित्र नसतो. जो स्वतःचा राग आवरू शकत नाही तो आयुष्य कधीच सावरू शकत नाही. 18. मन शांत ठेवायला शिका. अशांत मन फक्त दुःख देते, तर शांत मन आनंद देते. सुख आणि दुःख हे तुमच्या मनाच्या स्थितीचे परिणाम आहेत. 19. डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक वेळी जे दिसते ते सत्य असेलच असे नाही. विश्वास ठेवण्यासाठी घाई करू नका. 20. इतरांमध्ये आधार शोधणे थांबवा. दुसऱ्यांचा आधार शोधणे तुम्हाला कमकुवत बनवते. फक्त ईश्वराला आपला आधार बनवा. 21. अति गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहा. लोक गोड तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना काहीतरी स्वार्थ असतो. तुमची स्तुती विनामूल्य कधीच मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला काहीतरी किंमत मोजावी लागते. 22. तोंडावर गोड आणि पाठीमागे वार करणाऱ्यांना सोडा. चाणक्य म्हणतात की असे लोक त्या विषाच्या घटासारखे असतात ज्याच्या तोंडावर अमृत लावलेले असते. अशा लोकांपासून दूर राहणेच उत्तम. 23. नात्यात मर्यादा पाळा. ज्या नात्यात मर्यादा तुटतात तेथे विनाशाची सुरुवात होते. आदर असेल तरच नाते टिकते. 24. नवीन सुरुवातीसाठी जुने मोडकळीस आलेले विचार किंवा परिस्थिती संपवणे गरजेचे असते. 25. माणुसकी जपा. आज माणूसच माणसाचा शत्रू झाला आहे. स्पर्धेच्या युगात माणुसकी हरवत चालली आहे. लोक फक्त स्वार्थासाठी जोडले गेले आहेत. या कलियुगात माणूस बनून राहणे सर्वात मोठे आव्हान आहे. श्रीकृष्ण म्हणतात, सोडून द्या त्यांना ज्यांना तुमची कदर नाही. माणसाला आधाराची सवय पोकळ बनवते आणि अपेक्षा कमकुवत करतात. म्हणूनच आपल्या ताकदीवर जगायला शिका, कारण स्वतःपेक्षा चांगला सोबती आणि हमदर्द दुसरा कोणी असूच शकत नाही. नशिबाचा खेळ म्हणून मी स्वतःची सुटका कशी करून घेऊ? माझ्या उद्ध्वस्त होण्यात तुझाही हात आहे. विश्वास ठेवा, पण डोळ्यांना जे दिसते त्या पलीकडे कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. लोक बदलतात म्हणून मन लहान करू नका. जे बदलले त्यांना आयुष्यातून कायमचे दूर करा. दुःख याचं नाही की नशिबाने धोका दिला. दुःख याचं आहे की माझा विश्वास तुझ्यावर होता, वेळेवर नाही. ज्यांनी तुम्हाला आपले मानून अर्धवट सोडले त्यांचे आभार माना, कारण त्यांनीच तुम्हाला जाणीव करून दिली की प्रत्येक आपली दिसणारी गोष्ट आपली नसते. आपण कदाचित म्हणूनच आनंदी आहोत कारण आपल्याला मनवणारे आता कोणी उरले नाही. पैशाने जगातील सर्व ऐशोआराम विकत घेता येतील, पण मनाची शांतता कोणत्याही दुकानात मिळणार नाही. जर कोणाला गमावण्याची भीती तुम्हाला रोज छळत असेल तर विश्वास ठेवा, एक दिवस तुम्ही त्या व्यक्तीला नक्की गमावाल. नवीन प्रेम असेल तर खूप शपथा घेतल्या जातात, पण म्हातारे होईपर्यंत कोण निभावताय हे बघणं महत्त्वाचे आहे. कधी वेगळं होणाऱ्यांना विचारून बघा की सोबत काढलेल्या फोटोंचं आता काय करायचं. काही वाटांवर पाय नाही तर मन थकून जातं. एक बुद्धिमान माणूस स्वतःशिवाय आणि ईश्वराशिवाय कोणावरही अवलंबून राहत नाही. राग आणि वादळ शांत झाल्यावरच कळतं की नुकसान किती झालंय. जसा काळ पुढे जाईल माणूस स्वार्थी होत जाईल. गरजेच्या वेळी पाय धरेल आणि गरज संपली की ओळखणारही नाही. जे सोडून गेले त्यांची आठवण काढू नका आणि जे एकदा नजरेतून उतरले त्यांना परत वर उचलण्यात वेळ वाया घालवू नका. शेवटपर्यंत प्रयत्न केले तर घरचे सुद्धा मानतात, पण नाती वाचवण्याचा मक्ता फक्त तुम्हीच घेतलेला नाही. जर त्यांना नात्याची फिकीर असेल तर कदर सुद्धा त्यांनीच केली पाहिजे. काही नातेवाईकांनी साथ सोडली असेल तर समजून जा की त्यांचा स्वार्थ संपला आहे. मनाने जे चांगले असतात, डोकं असणारे लोक त्यांचाच फायदा घेतात. नेहमी इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका, कारण इतरांना खुश करता करता लोक स्वतःचा आनंद विसरून जातात. तुम्ही काय करू शकता हे तुमच्याशिवाय दुसरं कोणीही समजू शकत नाही. काळ बदलतोय. जो स्वतःला काळानुसार बदलत नाही तो कुठेच टिकत नाही.
जो जसा वागेल तुम्हीही त्याच्याशी तसेच वागा, तरच आजच्या जगात तग धरू शकाल. जो फक्त विचार करतो तो आयुष्यभर विचारच करत राहतो, पण जो कृती करतो तो आज ना उद्या यशस्वी होतोच. तुम्ही कितीही यशस्वी व्हा, ज्याला तुमची निंदा करायची आहे तो ती करणारच. मी लोकांशी बोलणं कमी केलंय, कारण मी लोकांच्या तोंडून स्वतःबद्दलची वाईट चर्चा ऐकलीय. हृदयाने निर्णय घ्या की तुम्हाला काय करायचंय. डोकं आपोआप मार्ग शोधून काढेल. कोणाचा सहारा बनू शकला नाही तर चालेल, पण कोणाच्या दुःखाचं कारण कधीच बनू नका. संधी शोधत असाल तर तुम्ही चुकीचे आहात, कारण संधी मिळत नाही, ती निर्माण करावी लागते. जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका की तुम्ही काय करताय. यशाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नेहमी काहीतरी नवीन शिकत राहा. जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही, पण ज्या दिवशी भीती संपेल त्या दिवशी तुम्ही काहीही करू शकाल. तुमच्याकडे पैसा असेल तरच जग तुम्हाला विचारेल, नाहीतर तुमचे आपले सुद्धा तुम्हाला ओळखायला नकार देतील. आयुष्यात कधीही निराश होऊ नका, कारण आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. विचार करणं मोठी गोष्ट नाही, ती कृती करणं मोठी गोष्ट आहे. जिथे खोटं बोलल्याने एखाद्याचा जीव वाचत असेल तिथे ते खोटं सत्यापेक्षाही श्रेष्ठ असतं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा हरण्याची भीती असते. कोणालाही इतक्या सहजासहजी उपलब्ध होऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजतील. ज्या दिवशी एखाद्याची सवय लागते त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते. हे देवा, मला एकटं ठेवलंस तरी चालेल, पण अशा लोकांशी कधीच भेटवू नकोस जे येतात आणि भावनांशी खेळून निघून जातात. चुका आणि ठेच माणसाला खूप काही शिकवतात. क्षणभराच्या भेटीवर विश्वास ठेवू नका. गरज नसली की लोक वर्षांची नाती विसरतात. जिथे आपल्यांसमोरच स्वतःचं सत्य सिद्ध करावं लागतं तिथे आपण वाईट आहोत हेच बरं आहे. ज्यांना ज्ञान आहे त्यांच्याकडे गर्व नसतो, आणि ज्यांना गर्व आहे त्यांना ज्ञान कसं असणार. कोण आपलं आणि कोण परकं हे मला वाईट काळात नीट कळलंय. आता तर आपलेच धोका देतात. शत्रूंची गोष्ट काय करायची. प्रेमाची एक बालिश जिद्द असते. शांत करण्यासाठी सुद्धा तोच माणूस हवा असतो ज्याने रडवलं आहे. जगातील सर्वात जड गोष्ट म्हणजे स्वार्थ. तो निघून गेला की मोठ्यातलं मोठं नातं हलकं होतं. आता माझ्याकडे येऊन काय करणार. मला वारंवार आजमावून तू मला आधीच गमावलं आहेस. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तोच आपला सर्वात जास्त फायदा घेतो, कारण त्याला आपली कमजोरी माहीत असते. इतके समजूतदार बना की कोणालाही माफ करा, पण इतके मूर्ख बनू नका की धोका देणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवाल. जेव्हा कोणी समजतच नसेल तेव्हा समजावून सांगण्याची गरज काय. जिथे भावनांची कदर नाही तिथे नाती ओढत नेण्यात काय अर्थ आहे. जे आलंय ते एक दिवस जाणारच आहे, मग माणसाला इतका अहंकार कशासाठी. ज्याला कोणाच्याही असण्या नसण्याने फरक पडत नाही, विश्वास ठेवा त्याला एका व्यक्तीने खूप फरक पडलेला असतो. एखाद्या गरजूला मनापासून मदत करून बघा. जर मनाला शांतता मिळाली नाही तर सांगा. ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या. जर आज थांबला तरी उद्या तो जाणारच आहे. अशा काही गोष्टी करा ज्याने मला जाणवेल की तुम्ही माझे आहात. कोणाकडे दुर्लक्ष करणे आणि कामात असणे यात खूप फरक आहे. ज्यांना स्वप्न बघायला आवडतं त्यांना रात्र लहान वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायची असतात त्यांना दिवस लहान वाटतो. सौंदर्य आपण कसे दिसतो यात नाही, तर आपण इतरांशी कसे वागतो यात आहे. स्वतःची खुशी स्वीकारणारा समाज स्वतःच्या आवडीने केलेल्या लग्नाला मात्र स्वीकारत नाही. जर कोणाची सवय बघायची असेल तर त्याला सन्मान द्या, आणि कोणाचं चारित्र्य बघायचं असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या. मला कमकुवत समजण्याची चूक करू नका. मी प्रेम आणि वार दोन्ही वेळेनुसार करायला जाणतो. काही जखमा अशा असतात ज्या आवाजसुद्धा हिरावून घेतात. चेहऱ्यावर मास्क आणि मनात विष, तोंडावर गोड आणि पाठीत खंजीर, हेच जगाचं सत्य आहे. वेळ असताना स्वतःला बदलण्यातच भलाई आहे, कारण जर वेळाने तुम्हाला बदललं तर खूप त्रास होईल. आजच्या काळात तोच देव आहे ज्याच्याकडे पैसा आणि पद आहे. नात्याचं दुसरं नाव आता पैसा झालंय. तुम्ही कितीही वाईट असाल पण पैसा असेल तर तुमचे गुन्हे आणि वाईट वागणं सगळं माफ केलं जातं. हे कलियुग आहे. इथे चांगल्या माणसांसोबतच वाईट घडतं. काही लोक फक्त कामापुरती नाती जोडतात आणि काम झालं की मन तोडतात. त्यांना वाटतं की त्यांच्यापेक्षा हुशार कोणीच नाही.
पण प्रत्यक्षात ते स्वतःचं नशीब फोडत असतात. ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या. पकडून ठेवलेल्या नात्यात प्रेम नसतं, ती भीक असते. एकदा तुम्हाला वाटलं की कोणाला तुमचा कंटाळा येतोय, तर त्यांना पुन्हा कधीच त्रास देऊ नका. खूप जास्त तुटल्यानंतर माणूस स्वतःच्या वाट्याला आलेले सुखसुद्धा नाकारतो. ज्यांनी तुम्हाला कष्ट दिलेत त्यांनाही कष्ट मिळतीलच. विश्वास ठेवा, तुम्हाला ते बघायची संधी नक्कीच मिळेल. आपलं ते असतं जे दुसऱ्यासाठी तुम्हाला नजरअंदाज करत नाही. कदर करायची असेल तर जिवंतपणी करा. तिरडी उचलताना तर शत्रूच्या डोळ्यातही पाणी येतं. शांतपणे सगळं सहन केलं तर तुम्ही चांगले, आणि जर बोललात तर तुमच्यासारखं वाईट कोणीच नाही. प्रत्येक नात्याच्या मर्यादा असतात, पण जेव्हा विषय आत्मसन्मानाचा येतो तेव्हा प्रत्येक नातं संपवणं योग्य असतं. नशिबाचा आणि आपल्यांचा काही भरोसा नाही. हे दोन्ही कधीही पलटी मारू शकतात. मऊ मनाची माणसं लवकर रडतात, लवकर रुसतात आणि लवकर मानतात सुद्धा. ऐकलंय की अशी माणसं देवाला खूप आवडतात. शब्दांची सुद्धा एक चव असते. बोलण्यापूर्वी ते चाखून बघावेत. जर स्वतःला ते आवडले नाहीत तर दुसऱ्याला कसे आवडतील? हृदय अजूनही जिवंत आहे, फक्त भावना मेल्या आहेत. ज्यांना आपल्या हृदयात राहायचं नव्हतं आणि जी दुसऱ्यांचे स्वप्न बघत होते त्यांना मी आजाद केले. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या सुखात खुश व्हायला शिकाल, समजून जा की तुमचं आयुष्य यशस्वी झाले. हसायला तुम्ही स्वतः शिका, रडायला तर जग शिकवेलच. ज्यांच्याशी आपण खूप जास्त जोडले जातो तेच शेवटी सोडून जातात. प्रेम इतकंच करा की तुमच्या स्वाभिमानाचा अपमान होणार नाही. सौंदर्य महत्त्वाचं नाही, पण कोणासाठी तरी महत्त्वाचं असणं खूप सुंदर आहे. शरीरावर जखम झाली तर चालेल, पण आत्मसन्मानाला ठेच लागलेली चालणार नाही. स्वाभिमानाने जगायचं असेल तर कोणावरही मरू नका. हा प्रेमाचा असा काळ आहे जिथे आज तुम्ही आहात तिथे उद्या दुसरं कोणीतरी असेल. कोणाला फोर्स करू नका की त्याने तुमची आठवण काढावी. काही दिवस शांत राहून बघा, त्याच्या आयुष्यात तुमची किंमत काय आहे ते कळेल. जर तुम्ही कोणाचं मन दुखावलं आणि तो माणूस शांत राहिला तर समजून जा की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो. प्रशंसेने विरघळू नका, द्वेषाने जळू नका, निंदेने उकळू नका आणि कोणाच्या गोड शब्दांत फसू नका. अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं, जे तुमची किंमत जाणत नाहीत. आपल्या दुःखात स्वतःचा सारथी स्वतः बना, कारण या युगात कोणतेही भगवान श्रीकृष्ण मदतीला येणार नाहीत. सांभाळून चाला, ही माणसांची वस्ती आहे. हे रक्ताची नातीसुद्धा आजमावून बघतात, मग तुमची काय हस्ती आहे? वेळेत विचारत जा की कसे आहात, नाहीतर उद्या विचारण्याची वेळ येईल की हे कसं झालं. तुमच्या आयुष्यात तोपर्यंत काहीच बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही. विश्वास ठेवा, जेव्हा आपण कोणाचं भलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. सकाळ होईपर्यंत फुलांनाही माहीत नसतं की त्यांना मंदिरात जायचंय की स्मशानात. म्हणून आयुष्य हसून जगा. हिरा पारखायचा असेल तर अंधाराची वाट बघा. उन्हात तर काचेचे तुकडेही चमकतात. सामर्थ्य ते दाखवण्यात नाही तर ते लपवून ठेवण्यात आहे. विश्वासात इतकेही आंधळे होऊ नका की समोरच्याचा खरा रंग दिसणार नाही. चांगल्या माणसांची परीक्षा कधीही घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटत नाहीत, पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. जर गरजेपेक्षा जास्त चांगले बनलात तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल. चेहरा सांगेल आपली कथा, जे मनावर बेतलंय ते फक्त मनच जाणे. प्रत्येक नात्यात अमृत वर्षेल, अट फक्त इतकीच की खोडसाळपणा करा पण कारस्थान करू नका. मोठे होणे चांगली गोष्ट आहे, पण माणूस होणे त्याहून मोठी गोष्ट आहे. काही अपूर्णता सुद्धा आवश्यक आहे. माणूस असाल तर माणूस वाटणं सुद्धा गरजेचं आहे. खरं नातं तेच असतं जिथे एकमेकांच्या चुका सहन केल्या जातात, कारण बिनचूक माणूस शोधायला निघाल तर आयुष्यभर एकटेच राहाल. कोणी तुमची साथ देणार नाही. इथे लढायचंही तुम्हालाच आहे आणि सावरायचंही तुम्हालाच आहे. तुम्ही जेवढं घाबराल लोक तेवढंच घाबरवतील, पण जर हिंमत दाखवली तर मोठे मोठे सुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक होतील. जर आयुष्यात खुश राहायचं असेल तर आधी त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहेत. जेवढं खरं प्रेम असेल तेवढं जास्त दुःख होईल. जेवढ्या कमी अपेक्षा ठेवताल तेवढे जास्त खुश राहाल. स्वाभिमानाला वारंवार ठेच लागली की नातं कितीही प्रिय असलं तरी ते तुटतंच.
बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप लढावं लागतं. तुला सोडण्याचा विचार नव्हता, पण तू आमचा राहिलाच नाहीस, तर आम्ही तरी कसे थांबणार? आधी स्वतःकडे लक्ष द्या, मग वेळ मिळाला तर आम्हाला ज्ञान द्या. वाईट वेळ ही अशी तिजोरी आहे जिथून यशाची शस्त्रे मिळतात. त्यांच्यासाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला तयार आहेत. तुम्हाला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, पण ते तुम्हाला का ओळखतात याला जास्त महत्त्व आहे. चांगला विचार केला तर चांगलं घडेल. तुम्ही दिवसभर जो विचार करता तसेच तुम्ही बनत जाता. हृदय मोठं हवं, गप्पा तर सगळेच मोठ्या मारतात. राजासारखं जगायचं असेल तर गुलामासारखी मेहनत करावी लागते. मिळालेल्या गोष्टीची कदर करा आणि जे हरवलंय त्याचा शोक करू नका. आपला पराभव यात नाही की कोणी आपल्याला ओळखलं नाही. आपला पराभव यात आहे की आपण स्वतःला ओळखलं नाही. मृत्यू येण्याआधी सुद्धा एक मृत्यू होतो. कधी कोणापासून वेगळं होऊन तर बघा. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.